श्रीगोंदा शहरात मागील 3-4 महिन्यापासून खोदून ठेवलेले रस्ते आणि त्यामुळे शहरात पसरलेले धुळीचे साम्राज्य यामुळे आधीच शहरातील व्यापारी रहिवासी हे त्रासलेले असतानाच आता त्यात त्रासात अजून मोठी भर पडली आहे। त्याचे कारण म्हणजे शहरातील दौंड जामखेड रस्त्यावरील बाजारतळानजीक असलेल्या लेंडी नाल्यावरील पुलाचे सुरू झालेले काम। या कामामुळे या रस्त्यावरील सर्व वाहतूक सध्या शहरातील बायपास रस्त्याने शनी चौक, जोधपूर मारुती चौक, सिद्धार्थनगर अशी वळवली आहे। त्यामुळे आधीच रस्त्याचे अपूर्ण कामे त्यामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीत आता आणखी भर पडली आहे। खोदलेल्या रस्त्याच्या त्रासामुळे श्रीगोंदेकर जनता आधीच त्रस्त असताना आता सर्व वाहतूक पुन्हा याच अपूर्ण असलेल्या रस्त्यांवरून वळवल्यामुळे आता मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। शहरातून जाणारा बाजारतळावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे श्रीगोंदेकरांसमोर वाहतूक कोंडीची प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली आहे। लेंडी नाल्यावरील पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या कामाबाबत सूचना देणारे आणि वाहतूक वळवण्याबाबत मार्गदर्शक फलक महात्मा फुले सर्कल तसेच पारगाव रस्ता, शनी चौक या ठिकाणी लावलेले असले तरी ते योग्य पद्धतीने लावलेले नसल्यामुळे आणि त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्यामुळे वाहन चालकांना शहरातून बाहेर जाण्यासाठी नेमक्या कोणत्या पर्यायी रस्त्याचा वापर करायचा हे समजत नाही। त्यामुळे अनेक वाहन चालक चुकून दुसऱ्याच रस्त्याला जात आहेत। जामखेडकडे जाणारे अनेक बस चालक, ट्रक चालक शनी चौकातून चुकून शहरातील वडाळी रस्त्याला जात आहेत। शहरातील सरस्वती नदीवरील पुलाच्या पुढे वाहतूक वळवण्याबाबत सूचना करणारा फलक लावलेला असला तरी बस स्थानकाकडे जाणारा रस्ता सुरू असल्यामुळे अनेक वाहन चालक त्या रस्त्याचा वापर करून सरळ पुढे बाजारतळावर पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जात आहेत आणि तेथून परत वळून पाठीमागे येत आहेत। रात्रीच्या वेळेस तर काही चालकांना नेमके बाहेर कुठून जायचे हे उमगत नसल्यामुळे ते शहरातील झेंडा चौक, जमादार गल्ली, कुरेशी गल्ली या अरुंद गल्लीबोळात आपले मोठे वाहने घालून तिथून बाहेर रस्त्याला निघण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड संतापले आहेत। अरुंद रस्ते आणि त्या भागात असणारी मोठी लोकवस्ती यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। श्रीगोंदा नगर परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीआधी शहरातील पारगाव रस्ता, शनी चौक ते जोधपूर मारुती चौक रस्ता ते सिद्धार्थनगर रस्ता हे रस्ते एका बाजूने खोदून ठेवण्यात आलेले आहेत। महिने उलटून देखील रस्त्याची कामे रखडलेली आहेत। सिमेंटचा प्लांट सुरू नसल्यामुळे काम सुरू करण्यात अडचणी असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे। मग असे असताना हे रस्ते खोदण्याची घाई नेमकी कशासाठी करण्यात आली हे न समजलेलं कोडं आहे। रस्ते खोदल्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू असताना आता बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक पुलाच्या कामामुळे याच अपुऱ्या रस्त्यावरून वळवल्यामुळे श्रीगोंद्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे। श्रीगोंद्यातील जनतेला याचा नाहकच त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील रस्त्याची कामे आधी पूर्ण करून मग या पुलाचे काम सुरू करणे जरुरी असताना सुद्धा ठेकेदाराने केलेल्या घाईगडबडीमुळे लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। श्रीगोंद्यातील रस्ते खोदून महिने उलटून सुद्धा संबंधित ठेकेदार या रस्त्याचे काम सुरू करण्याकडे डोळेझाक करत आहे। कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे शहरातील रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। पारगाव रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबत कुठलीच ताकीद दिली जात नसल्यामुळे हे काम तसेच ठप्प आहे। आधीच रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे शहरातून एकेरी वाहतूक सुरू असताना आता दौंड जामखेड रस्त्याची सगळी वाहतूक त्याच अपूर्ण रस्त्याला वळवल्यामुळे सगळा गोंधळ उडाला आहे। त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासोबतच दौंड जामखेड रस्त्यावर वाहतूक वळवल्याबाबत आणि रस्ता बंद असून पर्यायी रस्ता कोणता आणि कसा वापरायचा याबाबत शहरातील मुख्य भागात रस्त्याच्या मधोमध चालकांना दिसेल, समजेल असे दिशादर्शक फलक लावण्याबाबत नगर परिषदेने संबंधित ठेकेदाराला सूचना करणे गरजेचे आहे। शहरातील या सर्व नियोजनशून्य कामामुळे श्रीगोंदेकर नागरिक प्रचंड संतापले असून धुळीच्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येतून नेमकी सुटका कधी होणार असा सवाल श्रीगोंदेकर नागरिक प्रशासनाला करत आहे।